हॅलो. धन्यवाद सर. आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानात तेजस्फोट दाभोली क्रिकेट संघ मागील सामन्यात पराभूत ठरलाय. झालेल्या चुका नक्कीच या सामन्यादरम्यान सुधारण्याचा प्रयत्न असेल आणि टॉस विजयी झाल्यानंतर आता गोलंदाजी करण्याचा निर्णय या सामन्यादरम्यान तेजस्फोट दाभोली क्रिकेट संघाचा पाहायला मिळतो आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी मैदानात, ज्याने मागील सामन्यादरम्यान दमदार कामगिरी मैदानात केली. स्ट्रायकी एंडवरती गौरेश नागवेकर, नॉन स्ट्रायकी एंडला शुभम आरोलकर हा फलंदाज पाहायला मिळतो आणि ही सलामीची जोडी भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून. पंचांचा ग्रीन सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याला सुरुवात असेल. पहिल्या डावाला सुरुवात या सामन्यादरम्यान आणि गोलंदाजी मार्कवरती तेजस्फोट दाभोली क्रिकेट संघाकडून पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा आणि या फुल टॉस चेंडूवरती हा 6 धावांचा टोल वसूल करण्यात येतोय. पहिल्या चेंडूवरती हा षटकार निघतोय गोलंदाज राकेश सारंग याच्या विरोधात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता फुल टॉस चेंडू पायावरती आणि तो देखील डाव्या पायावरती आणि त्यावरती हा बहारदार षटकार. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याने सुरुवात झाली भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या धावसंख्येला. यावेळी दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच मोठी सफलता मिळता मिळता वाचलीच असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रॉयल सरकारचे संघाचे संघमालक सन्माननीय शानन आराउंस यांचं आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं सहर्ष स्वागत या छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मागील चेंडूवरती नक्कीच संधी मिळाली होती फलंदाज गौरेश नागवेकर याला, कारण झेल सुटलं होतं, परंतु या दरम्यान जर पाहिलं तर हा चुकीचा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न मैदानात आणि या प्रयत्नात तो बाद होत असताना माघारी परततोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर मैदानात पाहायला मिळाला, परंतु स्विच हिटचा फटका खेळण्याचा मैदानात प्रयत्न आणि झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अगदी बॅटच्या वरती हा चेंडू लागला आणि शॉर्ट थर्डमॅनला फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक दाजी नाईक तैनात होता. पहिला धक्का बसतोय भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वन डाऊन बॅटर रिचर्ड साल्डाना. आणखी एक विस्फोटक फलंदाज शुभम आरोलकर याची साथ देण्यासाठी, परंतु मैदानात जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा बनल्या. त्या धावपलकावरती एक फलंदाज बाद होत असताना गौरेश नागवेकर याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती राकेश याच्या विरोधात मोठा षटकार. त्यानंतर झेल सुटलं. कुठेतरी वाटलं की नक्कीच ही खेळी मोठी पाहायला मिळेल अंतिम षटकापर्यंत, कारण जीवनदान प्राप्त झालं होतं गौरेश नागवेकर याला, परंतु त्यानंतर एक चुकीचा फटका कारणीभूत ठरला विकेट प्राप्त करण्यासाठी गोलंदाज राकेश सारंग याला आणि त्या ठिकाणी ती विकेट कमालीचं झेल देखील दाजी नाईक याचा फ्लाइंग स्लिपला आणि त्यानंतर मैदानात आता दाखल स्ट्रायकिंग एंडवरती तिसऱ्या क्रमांकावर रिचर्ड हा फलंदाज. राईट हँडर फलंदाज रिचर्ड स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी हलक्या हाताने फक्त दिशा दिली चेंडूला. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. या दरम्यान एक धाव मिळेल या चेंडूवरती. एक सन्मानजनक फटका मैदानात आल्या फलंदाज रिचर्ड साल्डाना याच्या बॅटमधून सन्मान देतो. या चेंडूला सिंगल कंप्लीट करतो आणि या सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल. धावपलकावरती 7 धावा. एक फलंदाज बाद होत असताना पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक. राईट हँडर फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाचा विचार केला. मोठे फटके रोखण्यासाठी एक स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग तैनात. यावेळी बॅटची कडा घेत असताना गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास. याही चेंडूवरती एक धाव मिळेल, परंतु ही धाव शुभम आरोलकर या फलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 8 धावा या धावपलकावर. एक विकेट लवकर गमावली भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाने आणि त्याचमुळे चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना संयमी क्रिकेट. याही वेळी मनगड्याचा चांगला वापर करताना फक्त दिशा दिली चेंडूला. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण दाजी धुरत त्या ठिकाणी मिड विकेटवरून स्क्वेअर पर्यंत पोहोचतो. एक धाव अंतिम चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धावेने सांघिक धाव संख्या जर पाहिली तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान 1 बाद 9 धावा या धावपलकावरती, ज्यामध्ये एक बहारदार दमदार षटकार पाहायला मिळाला होता तो गौरेश नागवेकर याच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर आपल्या संघासाठी पुनरागमन करत असताना या षटकादरम्यान कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी एक विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज राकेश सारंग याची देखील पाहायला मिळाली मैदानात. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानात आपण पाहतो या दोन बलाढ्य संघादरम्यान. एका बाजूने जर पाहिलं तर भूमी स्ट्रायकर
वेंगुर्ला क्रिकेट संघाने पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली, पहिला विजय प्राप्त केलाय कारवडे संघाच्या विरोधात. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर दाभोली क्रिकेट संघाला पराभव पाहायला मिळालाय पहिल्या सामन्यादरम्यान. त्यामुळे या सामन्यात नक्कीच प्रयत्न असेल दोन्ही संघांचा, तो म्हणजे विजय प्राप्त करण्याचा, कारण ही लीग स्टेबलची स्पर्धा आणि या लीग स्टेबलमध्ये प्रत्येक सामना हा अति महत्त्वाचा ठरला जातो, कारण विजेत्या संघाला 2 गुण मिळत आहेत आणि पराभूत क्रिकेट संघाचं खातं हे नक्कीच शून्य पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती जर पाहिलं तर रोहन कुंभार हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील सामन्यात चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली, परंतु या सामन्यादरम्यान देखील तीच कामगिरी करावी लागेल गोलंदाजीत रोहन कुंभार या गोलंदाजाला. दुसरं पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान संघाच्या कर्णधाराने जो विश्वास दाखवला आहे रोहन कुंभार या गोलंदाजावरती, तो नक्कीच विश्वास साध्य ठरवण्यासाठी तो सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकी एंडवरती रिचर्ड साल्डर राईट हँडर फलंदाज आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना करतोय, 2 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. दुसऱ्या बाजूने शुभम आरोलकर जो 1 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळी चांगला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न रिचर्ड याचा, परंतु शेवटच्या षटकी जर पाहिले तर बॅट मागे घेताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाची. गोलंदाज रोहन कुंभार याच्या कर्वे. निर्धाव चेंडू या धावफलकावर सांघिक धावसंख्येला रोखून धरणारा. यावेळी फ्रंट फूटचा वापर करत असताना चेंडू समोर पाठवला डीप लॉंग ऑनच्या वरून. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जातोय 6 धावांसाठी. एक आक्रमक फटका यावेळी रोहन कुंभार या गोलंदाजाच्या विरोधात. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता चेंडूचा टप्पा जर पाहिला तर थोडासा पाठी ठेवला, परंतु डान्सिंग डाऊन द विकेट हा फटका. फ्रंट फूटचा वापर करत असताना पुढे सरकले पाऊल आणि त्यानंतर बॅटच्या अगदी मधोमध हा चेंडू घेत असताना हा बहारदार षटकार मैदानात पाहायला मिळाला डीप वाईडिश लॉंग ऑनला. सागिक धावसंख्या 15 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. माहीत आहे रिचर्ड याला की या षटकादरम्यान आक्रमण करावं आणि त्यानंतर थोडासा संयम देखील मैदानात दाखवावा, आणि या रणनीतीने एक मोठा फटका मैदानात निघाला. आणि नक्कीच त्या प्रेक्षकाचा देखील आभार ज्याने मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पाठवलाय. मनपूर्वक आपले आभार छत्रपती चषक या क्रिकेट स्पर्धेदरम्यान, कारण महत्त्वपूर्ण आपलं योगदान या स्पर्धेसाठी देखील. आणि हे सर्व लाडके प्रेक्षक या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळते. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. 15 धावा या धावफलकावरती एक फलंदाज बाद होत असताना रिचर्डच्या बॅटमधून एक मोठा फटका मैदानात आलाय. स्ट्रायकी एंडवरती तो पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी स्विच हिटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक कलात्मक फटका. रिचर्ड साल्डना याच्या बॅटमधून चेंडू एका टप्प्यानंतर जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ॲक्टिव्ह स्पोर्टवेअर हा चौकार रिचर्डच्या बॅटमधून पाहायला मिळतो डीप बॅकवर्ड पॉइंटला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो हा कमालीचा फटका. चेंडू पुढे होता ब्लॉक होलमध्ये, परंतु थोडासा बॅकटूवरती जाऊन स्विचिटचा हा दमदार फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला 4 धावांसाठी. 19 धावा या धावफलकावरती. कमालीची फलंदाजी मैदानात पाहायला मिळते रिचर्ड या फलंदाजाकडून. लवकर मैदानात पाठवण्यात आले फलंदाजीसाठी आणि नक्कीच मिळालेली ही संधी आपल्या संघासाठी ही महत्त्वपूर्ण खेळ साकारताना तो पाहायला मिळतोय. हे चांगलं क्रिकेट मैदानात. पायावरती चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली चेंडूला. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक मिडॉनचा पोचला तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, त्यानंतर हे सिंगल कंप्लीट करत असताना सांघिक धावसंख्येत बदल 20 धावा या धावफलकावरती. आणि एक चांगलं क्रिकेट मैदानात पाहायला मिळतंय रिचर्ड या फलंदाजाकडून. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती मोठे फटके तो सातत्याने मैदानात खेळतो आणि एक चांगलं क्रिकेट त्याच्या हे मैदानात पाहायला मिळतं या प्रेक्षकांना. स्ट्रायकी एंडवरती आता शुभम आरोलकर हा फलंदाज असेल. यावेळी जर पाहिलं तर बॅटवरती येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणि स्वतः शुभम आरोलकर माघारी परततोय. त्याला माहित आहे की चेंडू बॅटला ब्रश करून विकेट किपरकडे जातो. आणि दुसरा धक्का इथे भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाला बसला 1 या धावसंख्येवरती. शुभम आरोलकर हा फलंदाज बाद होतोय, बनतोय डगआउटचा शिकार. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 20 धावा 2 फलंदाज बाद होत असताना विकेट प्राप्त केले आपल्या संघासाठी गोलंदाज रोहन कुंभार याने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहिलं तर या प्रयत्नात त्याला असफलता मिळते. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी संदेश कुंडेकर याची पाहायला मिळाली. एक अप्रतिम झेल यष्ट्यांच्या मागे शुभम आरोलकर याला बाद करणारा झेल मैदानात पाहायला मिळाला. आणि मैदानात आता रिचर्ड साल्डर याची साथ देण्यासाठी गुरु बिडिया हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल.
गुरु बिडिया हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती कशा प्रकारे फलंदाजी येणाऱ्या काळात करेल हा फलंदाज आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आक्रमकता आणि संयम याचा मिलाव साधत असताना चांगली फटकेबाजी रिचर्ड या फलंदाजाकडून आणि त्याची साथ द्यावी लागेल. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गुरु बिडियाचा, परंतु धीम्या गतीचा हा चेंडू थोडासा चकवा देतोय फलंदाजाला. विकेट कीपरकडे पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या आता जर पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 20 धावा या धावपलकावरती. प्रतिषटक 10च्या सरासरी धावा निघतायत भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी आणि हीच जर सरासरी कायम राखली तर नक्कीच 6 षटकादरम्यान 60 धावा जर नक्कीच लढण्यासाठी या मैदानावरती भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाला महत्त्वाच्या असतील. मागील सामन्यात तेजसपूर दाभोली क्रिकेट संघाला पराभव हा पाहावा लागला आणि त्याचमुळे या सामन्यादरम्यान नक्कीच एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. सुरुवातीचं गोलंदाजीचं हे क्षेत्र नक्कीच संघाचा कर्णधार रणनीती आखतोय प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवरती रोखण्यासाठी आणि ही रणनीती आखत असताना आता गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कृष्णा पाटकर हा गोलंदाज. धीम्या गतीचा हा गोलंदाज बरीच वर्ष टेनिस क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. सावंतवाडी मातोडगावचा हा खेळाडू कृष्णा पाटकर गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो. तिसरं षटक पहिला स्पेल असेल या गोलंदाजाचा आणि स्ट्रायकिंग एंडवरती रिचर्ड साल्डाना हा फलंदाज. आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना करत असताना 13 धावा रिचर्ड याच्या बॅटमधून निघालेत. संघाच्या कर्णधाराने वन डाऊन बॅटर म्हणून रिचर्ड याला मैदानात पाठवलं आणि ती कामगिरी मैदानात बजावली जाते. फलंदाजीत आतापर्यंत 13 धावा त्याच्या बॅटमधून संघासाठी आणि 20 धावा सांघिक धावसंख्या धावपलकावर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील झेलसाठी, परंतु पाहिलं तर या अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न विकेट किपर सँडी कुंडेकर आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाकडून ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता रिचर्ड साल्डाना याचा आणि जर पाहिले तर बॅट नक्कीच खेपट्टीला ब्रश करणारे पाहायला मिळाले. फ्रंटफुटचा वापर करणारा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळा. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे मैदानात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. कमालीचं हे रनिंग बिटवीन द विकेट मैदानात पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान कॉलिंग कमालीचं या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. त्याचमुळे ह्या 2 धावा पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या 22 धावा या धावपलकावरती. क्रिकेटमध्ये सिंगल डबल धावा देखील खूप महत्त्वाच्या असतात कारण याच धावा आव्हानात्मक ठरत असतात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी आणि धावपलकावरती 22 धावा 2 बाद ही स्थिती. भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाची प्रथम फलंदाजी करत असताना यावेळी फ्लिकचा फटका ऑन साईडला चेंडू पाठवला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते फेकी स्ट्रायकिंग एंडवरती, परंतु ही फेकी जर पाहिली तर थोडीशी ढिलाईने पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या कर्वे 2 धावा याही चेंडूवरती मिळतील रिचर्ड साल्डाना या फलंदाजाला आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 24 धावा या धावपलकावरती. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये चांगली कामगिरी गुरु बिडिया आणि त्याचबरोबर रिचर्ड या 2 फलंदाजाच्या दरम्यान महत्त्वाच्या एकेरी आणि दुहेरी धावा त्या पूर्ण होताना मैदानात पाहायला मिळतात आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्या देखील आकार घेतो या धावपलकावर. मागील 2 षटकांचा विचार केला तर 10च्या सरासरी धावा निघाल्या आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकादरम्यान आतापर्यंत सिंगल डबल धावा निघत असताना धावपलकावरती 24 धावा. राईट मोर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका, परंतु इथे जर पाहिला तर थोडासा ताळमेळ चुकला. खेपट्टीवरती घसरला रिचर्ड आणि त्याचमुळे धाव घेण्याचा जो प्रयत्न होता गुरु बिडियाचा या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. आणि जर पाहिलं तर मिड ऑफवरून कमालीचा थ्रो पाहायला मिळाला. पुन्हा जी कलंगूट करायचा डायरेक्ट हिट मधली यष्टी मात्र उडवली. गुरु बिडिया रनआउटच्या स्वरूपात माघारी डगआउटच्या दिशेने, परंतु तिसरा धक्का बसतोय भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाला. धाव घेण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. आडव्या बॅटने फटका समोरच्या दिशेने खेळला, त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु स्लिप झाला खेपपट्टीवरती आणि गुरु बिडिया अगदी क्रीज सोडून खूप पुढे निघाला होता आणि त्याचमुळे डायरेक्ट हिट देखील यष्ट्यांवरती रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं गुरु बिडिया या फलंदाजाला. आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये रिचर्ड साल्डाना याची साथ देण्यासाठी संघाचा कर्णधार
सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार दर्शन बांदेकर मैदानात पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी तोबा गर्दी असते नेहमीच प्रेक्षकांची मैदानामध्ये, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपरस्टार कोहिनूर हिरा दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असेल आणि स्ट्रायकिंग एंडवर रिचर्ड साल्डन हा फलंदाज. 3 बाद 24 धावा या धावपलकावरती. कृष्णा पाटकर गोलंदाजी मार्क राईट ओव्हर द विकेट. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळी फ्रंटफुटचा वापर करत असताना समोरच्या दिशेने चांगला फटका. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. रिचर्ड साल्डन या फलंदाजाला आणि या एकेरी धावाने सांघिक धाव संख्या 25 धावा या धावपलकावर. तिसऱ्या षटकात थोडासा धावसंख्येला रोखून धरलाय गोलंदाज कृष्णा पाटकर याने. संघाच्या कर्णधाराने रणनीती आखली मैदानात. ज्या धावा अगदी वेगात गतीने निघत होत्या, ज्या धावा अगदी मोठ्या फटक्याने निघत होत्या, त्या धावांना मात्र मैदानात रोखलं जातं. संघाचा हा ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल तेजस्फोट दाबोली क्रिकेट संघासाठी. कृष्णा पाटकर याच्या गोलंदाजाचा विचार केला 5 चेंडूवरती 5 धावा खर्च करतोय. अगदी कंजूशी करणारा हे षटक. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकादरम्यान. स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन बांदेकर पहिल्या चेंडूचा सामना करेल या सामन्यादरम्यान. पहिला चेंडू हलक्यात त्याने दिशा दिली स्क्वेअरलेगच्या दिशेने. चेंडूचा प्रवास पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव मात्र मैदानात थांबवण्यात आले. एकेरी धाव या अंतिम चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा या धावपलकावरती. कृष्णा पाटकर याचं कमालीचं षटक समाप्त झालं. फक्त 6 धावा खर्च करण्यात आल्यात, ज्यामध्ये एक संघाच्या खात्यामध्ये विकेट जी रनआउटच्या स्वरूपात मिळाली. नक्कीच तो दबाव होता, त्या दबावात रनआउटच्या स्वरूपात ती विकेट देखील गमावली. भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाने अर्ध्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा या धावपलकावरती बनल्यात. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही मैदानात बाकी आहे आणि मैदानात जर पाहिलं तर संघाचा कर्णधार, संघाचा विस्फोटक फलंदाज दर्शन बांदेकर आणि त्याच्या साथीला आणखी एक जो जबरदस्त कामगिरी करतोय फलंदाजीत रिचर्ड साल्डन मैदानात पाहायला मिळतोय, जो 11 चेंडूवरती 18 या धावसंख्येवर खेळतोय. दुपारचं सत्र अगदी कडाक्याचं ऊन मैदानात आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये देखील गरमी भासते प्रेक्षकांना, खेळाडूंना देखील. परंतु एक रंगतदार सामना या दोन संघादरम्यान चुरस वाढवणारा हा सामना मैदानात प्रेक्षकांच्या भेटीस पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आपण 4 संघ या स्पर्धेत पाहतोय, ज्या 4 संघांमध्ये आणि त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान आगमन होतोय छत्रपती चषक या स्पर्धेतील स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर या छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांचे पदाधिकारी सन्माननीय यश किंद्रेकर यांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांना मी विराजमान होण्याची विनंती करतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी माझं नाव सुचवलं त्याबद्दल देखील त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 26 धावा धावपलकावरती चौथ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर राकेश सारंग हा गोलंदाज पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन बांदेकर हा फलंदाज. हे कडवा आव्हान असेल थोडंसं राकेश सारंग याच्यासाठी. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकलाय. सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका. वाढीश लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण रोहन कुंभार पाहायला मिळतोय. एकच धाव्या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 27 धावा या धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेटमध्ये 1-2 धावा किती महत्त्वाच्या असतात नक्कीच भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघ जाणतोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा देखील तो पूर्ण करतोय आणि त्याचबरोबर खऱ्या चेंडूंचा देखील खरपूर समाचार घेतला जातोय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज रिचर्ड साल्डन याचा, परंतु ब्लॉक होलमध्ये आणखी एक टाकलेला चेंडू गोलंदाज राकेश सारंग याचा पाहायला मिळाला. अगदी अचूकतेवरती गोलंदाजी या सेकंड स्पेल दरम्यान गोलंदाज राकेश सारंग याची पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू 1 धाव खर्च केली या षटकादरम्यान. यावेळी मोठा फटका समोरच्या दिशेने उंची प्राप्त करतोय चेंडू. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु सूर्याची किरणे थेट क्षेत्ररक्षकाच्या नजरेवरती आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याला जज करत थोडंसं अवघड झालंय हे झेल. आणि इथे 2 धावा रिचर्ड साल्डन याच्या बॅटमधून. मिस टायमिंग फटका. बराच वेळ चेंडू हवेत होता. जज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणीच्या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु सूर्याची थेट किरणे अगदी डोळ्यावरती आणि त्याचमुळे हे झेल जज करणं थोडंसं अवघड गेलं त्या क्षेत्ररक्षकाला आणि 2 धावा त्या ठिकाणी. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला हाफ चान्स ज्यावेळी मिळतील त्या हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं खूप महत्त्वाचं, कारण तो फलंदाज घातक देखील ठरू शकतो. यावेळी स्लोअर वन चेंडू धीम्या गतीचा फटका आडव्या बॅटने खेळाय. डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमारेषेचा वेध घेत असताना सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार रिचर्ड साल्डन याच्या बॅटमधून निघालाय आणि या चौकारात सांघिक धावसंख्या
33 धावा या धावफलकावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता शफल होऊन हा फटका खेळ्या धीम्या गतीचा चेंडू डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता आणि लॉंग लेगच्या दिशेने हा चौकार पाहायला मिळतोय रिचर्ड साल्डनाच्या बॅटमधून. 33 धावा या धावफलकावरती बनल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. 34 षटक प्रगतीपथावरती. फ्रंटफूटचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जर पाहिला तर नक्कीच ब्लॉक होल पद्धतीचा पाहायला मिळाला फलंदाज रिचर्ड याच्यासाठी. मैदानात प्रयत्न चालू आहेत रिचर्ड साल्डना या फलंदाजाचे मोठ्या फटक्यांसाठी. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर दर्शन बांदेकर या फलंदाजाच्या फटक्यांची मजा पाहतोय. यावेळी स्विचिटचा फटका, मिस टायमिंग फटका, परंतु जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, त्या ठिकाणी हा चेंडूचा प्रवास आणि चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय. आणखी एक दमदार चौकार रिचर्ड साल्डनाच्या बॅटमधून. या चौकाने सांघिक धावसंख्या 37 धावा या धावफलकावर. मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी आता रिचर्ड साल्डनाच्या बॅटमधून पाहायला मिळते. स्लॉक स्वीपचे फटके, सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटके आणि त्याचबरोबर स्विचिटचे फटके देखील सातत्याने त्याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळत आहेत. खेळ समाप्त झालाय 4 षटकांचा आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 37 धावा या धावफलकावरती. या 37 धावांचा विचार केला तर 28 धावांची एक बहारदार फलंदाजी मैदानात साकारली जाते. रिचर्ड साल्डना या फलंदाजाकडून 16 चेंडूंचा सामना केला. 28 धावांची ही खेळी मैदानात आपल्या संघासाठी. 5व्या षटकाची सुरुवात असेल. हे स्लॉक षटकांना आता इथून सुरुवात असतील आणि या स्लॉक षटका दरम्यान प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्यांचे प्रहार मैदानात पाहायला मिळतील फलंदाजांकडून. कारण इथून जर पाहिलं तर संयम थोडासा तुटताना पाहायला मिळेल. फलंदाजाकडून मोठ्या फटक्यांसाठी जातील दोन्ही फलंदाज, कारण फक्त 2 षटकांचा खेळ मैदानात बाकी राहिला पहिल्या डावातील आणि गोलंदाजी मार्कवरती 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती राज सोडणकर हा गोलंदाज. पहिला स्पेल राज सोडणकरचा 5व्या षटकादरम्यान. राईट मोर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू, फटका ऑन साईडला, झेलचा प्रयत्न मैदानात. वाडिश मिडॉनला रोहन कुंभार या क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्नाचे जर पाहिले तर 100% प्रयत्न मैदानात, परिपूर्ण प्रयत्न मैदानात पाहायला मिळाले या झेलसाठी. कारण माहीत आहे ही विकेट खूप महत्त्वाची, ही विकेट खूप मोठी आहे तेजसपूर दाबोली क्रिकेट संघासाठी आणि ते सर्व प्रयत्न मैदानात रोहन कुंभार याचे पाहायला मिळालेत. 1 धाव त्या ठिकाणी आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 38 धावा या धावफलकावरती पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फलंदाज रिचर्ड साल्डना पाहायला मिळतोय. दर्शन बांदेकर 3 चेंडूचा सामना करतोय, 3 या धावसंख्येवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूने 16 चेंडूंचा सामना करत असताना 28 धावांची ही बहारदार खेळी या सामन्यादरम्यान साकारली जाते या फलंदाजाच्या कर्वे. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. चेंडू जर पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने निघताना पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न येते आणि आता तिसऱ्या धावेकडे देखील दोन्ही फलंदाज पळत आहेत. जोपर्यंत परतीची फेकी आली 3 धावा अगदी सहजगत्या मैदानात पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट या खेळपट्टी दरम्यान आणि या 3 धावेने सांघिक धावसंख्या 41 धावा या धावफलकावर. पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू, बॅटच्या अगदी स्टिकरवरती चेंडू लागला आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या 3 धावा रिचर्ड साल्डना या फलंदाजच्या बॅटमधून. 41 धावा या धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन बांदेकर. फुलटॉस चेंडू आणि निश्चित स्वरूपात या फुलटॉस चेंडूला पाठवले वाईडिश लॉंग ऑनला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. दर्शन बांदेकर याच्या बॅटमधून या स्पर्धेतील हा पहिला षटकार गोलंदाज राज सोडणकर याच्या विरोधात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती फुलटॉस चेंडू, परंतु हा फुलटॉस नव्हता तर लोअर फुलटॉस चेंडू होता आणि या लोअर फुलटॉस चेंडूवरती दर्शन बांदेकर याची आपण ताकद मैदानात पाहिली. अगदी ताकदवर हा फटका वाईडिश लॉंग ऑनला 6 धावांसाठी आणि या 6 धावाने सांघिक धावसंख्या 47 धावा या धावफलकावरती. 47 रन लॉस ऑफ 3 विकेट. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी कमबॅक केलाय गोलंदाज राज सोडणकर याने. प्ले डाऊन होताना पाहायला मिळतोय दर्शन बांदेकर. चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने आणि इथे प्ले डाऊन होतोय फलंदाज दर्शन बांदेकर 9 या धावसंख्येवरती. एक षटकार दर्शन बांदेकर याच्या बॅटमधून नक्कीच स्वतःच्या फटक्यावरती निराश असेल आणि ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. शफल झाला होता चेंडू, फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने आणि बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू सरळ डाव्या यष्टी उद्ध्वस्त करतोय. प्ले डाऊन होत असताना माघारे परततोय. प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी होता, परंतु हा प्रयत्न राज सोडणकर याने असफल ठरवलेत.
विकेट मिळवली आपल्या संघासाठी ही आणि ही मोठी विकेट या स्लॉक षटकादरम्यान. नक्कीच येणारे आणखी 2-3 मोठे फटके रोखण्यात आले आहेत मैदानात राज सोडणकर या गोलंदाजाकडून. 47 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि जर पाहिलं तर दर्शन मादेकर मागील सामन्यादरम्यान देखील प्ले डाऊन होताना पाहायला मिळतोय आणि याही सामन्यादरम्यान त्याच पद्धतीने त्याची विकेट मिळवली गोलंदाज राज सोडणकर याने. त्या मागील सामन्यादरम्यान गोलंदाज वेगळा होता, या सामन्यादरम्यान गोलंदाज वेगळा, परंतु विकेट अगदी सेम पद्धतीने येताना पाहायला मिळते. मैदानात पपन साळगावकर स्ट्रायकिंग एंडवरती. आणखी एक अनुभवी फलंदाज मैदानात भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून 47 धावा धावपलकावरती बनल्या. इथून जर पाहिलं तर अजून 8 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या डावातील. राज सोडणकरने विकेट मिळवली, 10 धावा तो खर्च करतोय 4 चेंडूवरती या षटकादरम्यान. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न पपन साळगावकर याचा, परंतु विकेट किपरकडून झालेली चूक. बाईटच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धाव संख्या आता धावपलकावरती 48 धावा. 48 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 5th ओव्हर इन अ प्रोग्रेस. 5वं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आणि या 5व्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ अजून असेल बाकी. राज सोडणकर याचं देखील कौतुक करावं लागेल. विकेट महत्त्वपूर्ण मिळवले आणि कुठेतरी मोठ्या फटक्यांना मैदानात रोखलं जाते या स्लॉक षटकादरम्यान. यावेळी धीम्या गतीचा चेंडू मिश्रण केला, या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रिचर्ड साल्डना याचा, परंतु एकच धाव मिळाली या चेंडूवरती. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. अंतिम चेंडूवरती देखील अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव मिळेल संघाच्या खात्यात आणि अतिरिक्त धावेने सांघिक धाव संख्या 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 49 धावा या धावपलकावरती. अगदी जवळजवळ 10च्या सरासरीने धावा काढल्या जात आहेत मैदानात. भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून 49 धावा बनल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. येणारा 1 षटक मैदानात बाकी. थोडीशी चर्चा मैदानात रंगली जाते या शेवटच्या षटकासाठी तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाकडून. अंतिम षटक कोणता गोलंदाज टाकेल यासाठी ही रंगलेली चर्चा मैदानात. आणि या चर्चेनंतर अंतिम षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती संदेश कुंडेकर हा गोलंदाज. आणखी एक अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू, बरीच वर्ष टेनिस क्रिकेट सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खेळ आहे आणि तो अनुभव नक्कीच या सामन्यादरम्यान लावावा लागेल. अंतिम षटक आणि 6 चेंडूंची ही जबाबदारी असेल, कारण ज्या अंतिम 6 चेंडूवरती धावा बनतील त्या आव्हानात्मक धावा असतील तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघासाठी. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाला आणि त्याचमुळे या सामन्यात अगदी ती सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न दाभोली क्रिकेट संघ करतोय. संदेश कुंडेकर अंतिम षटकादरम्यान स्ट्रायकिंग एंडवरती रिचर्ड साल्डन आतापर्यंत 31 धावा बनवतोय आपल्या या खेळी दरम्यान. 18 चेंडूंचा तो सामना करतोय. दुसऱ्या बाजूने पपन साळगावकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळी आडव्या बॅटने फटका, जमिनीलगतचा फटका, मिड विकेटला चेंडूचा प्रवास, 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धाव संख्या, सांघिक अर्धशतक भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाचा या धावपलकावरती. 50 धावा बनल्यात या धावपलकावर. भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाने मागील सामन्यादरम्यान देखील चांगली कामगिरी करत असताना धावांचा पाठलाग केला होता, परंतु यावेळी धावा बनवल्या जातात आणि त्यामध्ये 50 धावा भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघ बनवतो धावपलकावर. यावेळी चांगला चेंडू, खडे राऊंड फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज पपन साळगावकर याचा. फुटवर्क नव्हता या फटक्यासाठी आणि त्याचमुळे हा चेंडू जर पाहिला तर लेन चेंडू. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी, विकेट किपर याची देखील आणि निर्धाव चेंडू या धावपलकावर. पपन साळगावकर स्ट्रायकिंग एंडवर. यावेळी इनसाइड आउटचा एक्स्ट्रा कव्हरला हा दमदार फटका, कलात्मक फटका. क्रिकेटच्या पुस्तकातील सर्वाधिक सुंदर एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्हचा फटका 4 धावांसाठी पपन साळगावकर याच्या बॅटमधून हा चौकार निघताना पाहायला मिळतोय. ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर हा चौकार आणि या चौकारने सांघिक धाव संख्या 54 धावा या धावपलकावरती. चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता आणि त्यावरती हा कव्हर ड्राईव्हचा चौकार. यावेळी चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची प्राप्त केली या चेंडूने. यशांच्या मागे चांगली कामगिरी विकेट किपर कडून देखील आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा या धावपलकावर. मागील चेंडूवरती चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, सांघिक धाव संख्या अजून 54 धावा. यावेळी शफल होऊन खराब चेंडूवरती हा बहारदार फटका,
डीप फाय लेगच्या दिशेने चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यानंतर 4 धावांसाठी ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार पपन साळगावकर या फलंदाजच्या बॅटमधून आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 58 धावा या धावपलकावर. ऑफ ब्रेकचा चेंडू शफल फटका खेळण्यात अगदी डाव्या स्टेच्या वरून हा चेंडू जाणार आणि त्यावरती हा बहारदार फटका फाईन लेगला. या फ्रंटफुटचा वापर करत असताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा दमदार फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाचा जरूर प्रयत्न होता चेंडू पायाने अडवण्याचा, परंतु अंतिम चेंडूवरती पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी आणि अंतिम षटकादरम्यान 3 चौकार पपन साळगावकर याच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण नक्कीच पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती फ्रंटफुटचा वापर करत असताना बॅटच्या अगदी चेंडूच्या लेनपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला हा दमदार चौकार. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता ओमकार रेडकर याचा, परंतु त्या प्रयत्नात अपयश मिळालं आणि अंतिम चेंडूवरती चौकार निघत असताना 4 गडी बाद 62 धावा या धावपलकावरती. खेळ समाप्त झाला 6 षटकांचा. पहिल्या डावाचा इथे खेळ समाप्त होतोय. भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाकडून जर पाहिलं तर गौरेश नागवेकर 6 या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर शुभम आरोलकर 1 या धावसंख्येवरती. रिचल साल्दाना याची बहारदार फटकेबाजी, त्याच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण धावा निघाल्या आणि त्यानंतर त्याची साथ देत असताना दर्शन बांदेकर याच्या बॅटमधून 1 षटकार 9 धावांची त्याची खेळी आणि अंतिम षटकादरम्यान पपन साळगावकर याच्या बॅटमधून 3 चौकार 13 धावांची खेळी मैदानात पाहायला मिळाली पपन साळगावकर याच्या बॅटमधून देखील. आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त होत असताना धावपलकावरती 62 धावा आणि 63 धावसंख्येचं लक्ष तेजस स्पोर्ट दाभोली क्रिकेट संघासाठी. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागलाय दाभोली क्रिकेट संघाला, परंतु नक्कीच आता या सामन्यादरम्यान विजय खूप महत्त्वाचा असेल दाभोली क्रिकेट संघासाठी. रणनीती आखावी लागेल नक्कीच डगआउटमध्ये दाभोली क्रिकेट संघाला या धावांचा पाठलाग करण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल तेजस स्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाकडून हे पाहणं औत्सुक्याचं असेल, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी देखील खूप महत्त्वाचा. दोन्ही संघांसाठी जर सामना जर पाहिला तर विजयासाठी खूप महत्त्वाचा पाहायला मिळतोय. आणि आपल्या स्क्रीनवरती सर्व प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात, त्या सर्व प्रायोजकांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल दुसऱ्या डावासाठी. आणि दुसऱ्या डावासाठी पुन्हा एकदा आवाज असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय समीर पांढरे सर यांचा.
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शुभम अरुंदेकर याची वर्णी मैदानावर लागते. 6 षटक 63 धावांचं आव्हान. पुन्हाची स्ट्राईकला फलंदाज. पहिला चेंडू डाव्या यष्टी बाहेरचा स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू असल्याने दोन्ही हात समांतर होत आहेत. ते पंच राधाकृष्ण पेडणेकर यांचे अवांतर धावेचा इशारा येतोय व एका अवांतर धावेने या ठिकाणी धावसंख्येस तेजस स्पोर्ट्स क्रिकेट संघ दाभोली वेंगुर्ला यांची सुरुवात ही होते. 6 षटक म्हणजे 36 चेंडू 63 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी गौरेश नागवेकर. पेडणा एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधला गेलाय तो गौरेश सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका. चेंडू जातोय तो सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण रूरचना ही निश्चितपणे या ठिकाणी मर्यादित अशा स्वरूपाची आणि या मर्यादित असलेल्या क्षेत्ररक्षण रूरचनेचा भेद केला जातोय तो पुनाजी कलंगुटकर याच्याद्वारे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू शॉर्ट पॉइंट व शॉर्ट कव्हर पॉइंट या दोघांच्या मधनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलविला जातोय व एका आकर्षक चौकाराद्वारे या ठिकाणी पुनाजी कलंगुटकर स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय तो 5 धावांवर. पेडणा एक्सप्रेस गोलंदाज गौरेश नागवेकर सज्ज. यावेळी मोठा फटका सजवायचा होता, चेंडूला पाठवायचा होता तर मिडविकेट क्षेत्रात, मात्र संपर्क होत नाही चेंडू व फळी यांच्यामध्ये. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय पपन साळगावकर व परत एकदा चेंडू हलके सुपूर्ण केला जातोय तो गौरेश नागवेकर याच्या हाती. 63 धावांचा पाठलाग करताना 5 धावा धावफलकावर. परत एकदा त्याच टप्प्यावरचा चेंडू म्हणजे अक्षरशः उजव्या यष्टीवर फलंदाज पुनाजी याला जखडबंद करून ठेवण्यात सलगच्या 2 चेंडूंवर सफलता दुसऱ्या वेळी प्राप्त होते ती गोलंदाज गौरेश नागवेकर याला. धावसंख्या स्थिरावलेली 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज 5 धावा धावफलकावर. प्राथमिक षटक प्रगतीपथावर. 6 षटक म्हणजे 36 चेंडू आवश्यकता ही 63 धावांची विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर परत एकदा आपल्या समोर येतो गौरेश नागवेकर. पुढे सरसावत पद झाली त्याच्या जोरावर मोठा फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं खऱ्या अर्थानं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तो पुनाजी कलगुटकर. चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेनं लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडू अडवून चेंडूची परती करतोय व पुनाजीच्या खाती मिळत आहेत त्या 2 धावा, ज्या दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय तो 7 धावांवर. आक्रमक फटके अति आवश्यक असतील, खास करून पहिल्या 2 षटकात म्हणजे पॉवर प्लेमध्ये ज्या जास्तीत जास्त धावा निघतील त्यावर तेजस स्पोर्ट्स संघ दाभोली यांचं भवितव्य अवलंबून हे जाणतोय पुनाजी व मोठे फटके मारण्याचा तो प्रयत्न करतोय. ओव्हरपिच चेंडू देखण्या फटका सरळ चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमार एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. यावेळी कलात्मकता पुनाजीची होती. जरासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीवर मिळाला. आपले दोन्ही बाहू त्याने खोलले आणि सरळ चेंडूला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे चौकारासाठी टोलवत पुनाजीच्या माध्यमातून निघतोय तो दुसरा चौकार. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता. चेंडू हा अर्थातच या ठिकाणी ओव्हरपिच पद्धतीचा आणि एक दिमागदार फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पुनाजी कलंगुटकर याच्या माध्यमातून चौकारासाठी येतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी काहीसा महागडा ठरतोय तो गोलंदाज गौरेश नागवेकर. सज्ज होतोय तो पुनाजी कलंगुटकरला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू कोणतीही दयामाया न दर्शवता डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी टोलविला जातोय. या षटकात निघतोय तो तिसरा चौकार. एवढ्या दूरवरचा प्रवास करून गोवा राज्यातील एक वलयांकित असा खेळाडू गेली 2 दशकं क्रिकेटची अविरत सेवा करतोय, मात्र आपल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर जो क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईद बनलाय गोवा राज्याचा आयकॉन खेळाडू हा अर्थातच पुनाजी कलंगुटकर. गौरेश नागवेकरची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढतोय. सुरुवातीच्या षटकात निघतायत ते तब्बल 15 धावा व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 63 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 15 अशी दमदार सुरुवात तेजस स्पोर्ट्स दाभोली वेंगुर्ला संघाची. पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन केल्यानंतर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला संबोधलं गेलंय तो दर्शन बांदेकर स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक व संघासाठी दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. अनेक प्रेक्षक वर्ग या मैदानावर आमच्याशी प्रत्यक्षरित्या जोडले गेलेत व अप्रत्यक्षरित्या यूट्यूबच्या माध्यमातून उभादांडा मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र संदेशजी मोगे हेही सामना पाहतायत आणि या संपूर्ण स्पर्धेला आपल्या शुभेच्छा ते देत आहेत. आणि शुभेच्छुकांच्या शुभेच्छा या ठिकाणी वर्षाहून न्हावून निघालेली ही स्पर्धा. पहिला चेंडू फुलरलेन पद्धतीचा हलकीच खोदून काढला जातोय तो दाजी धुरत ज्याच्या कर्वे. फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण होतंय. एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या हे पूर्ण करतायत.
दाजी धुरत एकेरी धाव काढतोय, नॉन स्ट्राईक एंडला येतोय. दुसऱ्यापासून पुन्हा सांगतोय की ज्या लयीत ज्या गतीत तू फटकेबाजी करतोय तीच गत तू पुढे ठेव, जेणेकरून संघाचा विजय आपल्या दृष्टिक्षेपात येईल. एकंदर धावसंख्या धावफलकावर 16 धावा, 1 षटक, 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. क्षेत्ररक्षण रचना आपण पाहू शकता. फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू, शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू पॉइंटला रिचर्ड साल्डाना ज्यानं फलंदाजी बहारदार या सामन्यामध्ये केली. भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघासाठी एक कव्हर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ. परत एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, वेग अतिरिक्त, त्या अतिरिक्त वेगाचा वापर करत सरळ चेंडू भिरकावून दिला जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. पुन्हाजी याच्या माध्यमातून या डावातील पहिला षटकार नोंदविला जातोय व या 6 धावाने षटकारानं सांघिक धावफलक तब्बल 22 धावांवर विसावा घेतोय. पुन्हाची कलगुटकर ऑन फायर, 3 चौकार 1 षटकार यांच्या सहाय्यानं तोडफोड फटकेबाजी तो सादर करतोय. प्रल्हाद बांदेकर अक्षरशः चेंडूपर्यंत पोहोचतोय तो. पुन्हाजी कलगुटकर चेंडू टोलावता क्षणी या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंडच्या यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या बाजूने या ठिकाणी पंचांकडनं तिसऱ्या पंचांकडे दाद ही धावचीच साठी मागितली जाते. तिसरे पंच विश्वनाथ लिंगायत सर या ठिकाणी खातर जमा करताना दिसत आहेत. कशा तऱ्हेनं या ठिकाणी चेंडू अडविला गेला, त्यानंतर चेंडूची अचूक फेक नॉन स्ट्राईक एंडच्या यष्ट्या उद्ध्वस्त करणारी आपण पाहतोय. आपलं पॉपिंग रेस, आपलं सुरक्षित घर गाठण्यास पुन्हाजी कलगुटकर कमी पडतोय. धोक्याची घंटा पुन्हाजी कलगुटकर साठी. अनावश्यक धाव घेण्याच्या नादात पुन्हाजीला धावचित होऊन पहिल्या गड्याच्या स्वरूपात माघारी हे परतावं लागतं. लाईव्हला आपण चेक करू शकता की कशा तऱ्हेनं क्षेत्ररक्षण झालं व कशा तऱ्हेनं एका थेट फेकीद्वारे पुन्हाजी कलगुटकरचं स्वप्न हे मैदानामध्ये पोहोचण्याचं सुरक्षित घरात अधुरं राहत त्याला मैदानाच्या बाहेर धावचित होऊन जावं लागलं. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या सामन्यामध्ये आपण अनुभवतोय तो शुभम आरोंदेकर याला, आणि आपली उपयुक्तता क्षेत्ररक्षणामध्ये सिद्ध करताना शुभम आरोंदेकर एक थेट फेक नॉन स्ट्राईक यांच्या यशच्या उद्ध्वस्त करणारी करतोय व पुन्हाजी कलगुटकर याला कोणतीही संधी न देता मात्र दुर्दैवीरित्या तब्बल 20 धावानं 3 षटकार व 1 चौकार यानं नटलेल्या बहारदार खेळीचा या मैदानावर अस्त होतोय. 22 धावा एका खेळाच्या मोबदल्यात 1 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. आजच्या दिवशी तोडफोड फलंदाज हे निश्चितपणे मैदानावर हजेरी लावताना दिसत आहेत. एका बाजूला दर्शन बांदेकर, रिचन सारडाना, त्यानंतर दाजी धुरत, दाजी नाईक, सँडी कुंडेकर, गौरेश नागवेकर, पुन्हाजी कलगुटकर, तिसऱ्या बाजूला रजत कुडाळकर, त्यानंतर कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भटा, सागर मोर्ये सारखे फलंदाज या ठिकाणी आजच्या दिवशी आपल्या फलंदाजीचं कसब दर्शवताना दिसत आहेत. आणि या फलंदाजांची फटकेबाजी पाहण्यासाठी क्रिकेट रसिक मैदानावर मोठा फटका सजवायचा होता, चेंडूला पाठवायचं होतं तर मिड विकेट क्षेत्रात, मात्र संपर्क होत नाही कारण काहीशा धीम्या गतीनं या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो दर्शन बांदेकर. धीम्या गतीच्या चेंडूचा अंदाज घेण्यास दाजी धुरस पुरता चकतोय. चेंडू निर्धाव 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वेगवान चेंडू मात्र दिशेवर योग्य नियंत्रण न असल्याने या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा अनुभवी पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 26 चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही 40 धावांची ही आवश्यकता. सव्वीस चेंडू 40 धावा गोलंदाजी मार्कवर दर्शन बांदेकर. डावी यष्टी उघडी ठेवली होती. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू दाजी धुरतला चकवतोय. दुर्दैवीरित्या त्रिफळाची होऊन दाजी धुरतला माघारी हे जावं लागतंय. दुसरा हजरा या ठिकाणी तेजस स्पोर्ट्स दापोली क्रिकेट संघाला 23 धावा धावफलकावर 2 कड्यांच्या मोबदल्यात. मैदानावर पाहू शकता नेमकं या चेंडूवर काय घडलंय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मनगती फटक्याने चेंडूला वळवायचं होतं तर फाईन लेगला, मात्र फटका अगोदर खेळतोय तो फलंदाज दाजी धुरत. चेंडू नंतरनं या ठिकाणी येऊन यष्ट्यांचा वेध घेतोय व दाजी धुरतला माघारी हे जावं लागतंय स्वतःच्या वैयक्तिक एकेरी धावेवर.
23 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात दर्शनला मिळते ते यश आणि नवीन फलंदाज विठ्ठल कवटकर याची वर्णी ही लागते. ओव्हरपिच पदाचा चेंडू आल्या आल्या डगआउट मधनं मी सेट होऊन आलोय. या ठिकाणी वेगाचा वापर केला जातोय तो दर्शन बांदेकरच्या चेंडूला पाठविलं जाते डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. मात्र डीप लॉंग ऑन सीमारेषच्या अलगत एक बहारदार क्षेत्ररक्षण होतंय. विठ्ठलला मिळते ती एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने विठ्ठल स्वतःचं खातं खोलतोय व प्रतिषटकामागे 12 धावांची धावगती राखत 24 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक आपण पाहतोय. तो तेजस स्पोर्ट्स दाभोली क्रिकेट संघाचा पाठलाग होतोय 63 धावांचा निर्धारित 6 षटकांच्या सामन्यात. गोलंदाजी मार्कमध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जिजिन नायर याची वर्णी लागते ती गोलंदाज म्हणून व समोर आहे फलंदाज तो विठ्ठल कविटकर. 2 षटकांचा म्हणजे पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना विखुरलेली आपण पाहतोय. डीप मिड विकेटला स्वतः दर्शन बांदेकर, डीप लॉंग ऑनला शुभम, डीप लॉंग ऑफला एक खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू. या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेसह जिजिन नायर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला जातोय. चेंडूचा प्रवास पॉईंट क्षेत्रात एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला धोकादायक अवस्थेत होता तो विठ्ठल. मात्र फेक काहीशी सुस्तावलेली येते ती अर्थातच गोलंदाजाच्या दिशेनं आणि त्यामुळे धावचीच्या संभाव्य धोकापासनं विठ्ठल वाचतोय तो तेजस स्पोर्ट्स दाभोली क्रिकेट संघ, ज्या एकेरी धावेने पावशतक धावफलकावर 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर या मैदानावर. पंचवीस धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर जिदिन नायर सज्ज होतोय तो दाजी नाईकसाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मोठमोठे फटके मारण्यास माहीर फलंदाज म्हणून ज्याची निश्चितपणे वल्गना केली जाते तो दाजी नाईक. यावेळी मात्र चेंडू हलकेच ढिल्या हातानं थोपवून काढतोय वाईल्ड कलीला. क्षेत्ररक्षण रिचर्ड साल्डना याच्या करवी होते. एकेरी धावेने स्वतःचं खातं खोललं जाते ते दाजी याच्या करवी. एक सुरेख असा चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू झपकन उसळी घेतोय व झपकन उसळी घेतलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने नाममात्र एकेरी धाव दाजी नाईक याच्या खाती प्राप्त होते. 26 धावा स्विच हिटचा फटका. चेंडूचा प्रवास डीप पॉईंट क्षेत्रात एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. रिचर्ड साल्डानाला चेंडू चकवतोय, सीमारेषा पलीकडे जातोय. विठ्ठलच्या खाती पहिल्या चौकाराची नोंद होते, ज्या 4 धावानं आता धावफलकावर 30शी गाठली जाते. 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक हे प्रगतीपथावर. पुनाची कलगोट करण्यात तब्बल 20 धावांची तोडफोड अशी खेळी साकारली आणि पुनाजी बाद झाल्यानंतर दाजी धुरत स्वस्तात तंबूत परतल्यानंतर या सामन्याची सूत्र आपल्या हाती घेण्याच्या मार्गात फलंदाज या ठिकाणी विठ्ठल कवटकर एक चौकार टोलवतोय. क्षेत्ररक्षक योजना पाहता बदल केला जातोय. डीप पॉईंटच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय, कारण वारंवार रिव्हर्स स्वीप म्हणजे स्विच हिटचे फटके विठ्ठल मारण्याचा प्रयत्न हा मैदानावर करतोय. जिथं नायर गोलंदाज यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट देखण्या फटका चेंडूला हलके सोपवून काढला जातोय. फेक येते स्ट्राईक एंडला. दाजी नाईक आपल्या सुरक्षित घरात येऊन पोहोचतोय. धावचीतचा संभाव्य धोका टळला जातोय, ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय 31 धावांवर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. tenniscricket.in या वेबसाईटवरनं घर बसल्या आपण या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद लुटू शकतो. सन्माननीय गौरव सावंत व त्यांच्या सहकार्यांच्या अथक सहकार्यांच्या जोरावर संतोषजी नाणेकर यांच्या संकल्पनेतनं 13 वर्षापासून सुरू झालेला हा tenniscricket.in चा प्रवास आज प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात जाऊन पोहोचलाय. ओव्हरपिच पदाचा चेंडू फटका हवेमध्ये राहतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या अलगत क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती होते. दाजी नाईकला मिळते ती एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने 32 धावा धावफलकावर या पूर्णत्वास झालेल्या आपण पाहतोय. 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. एकोणीस चेंडू 31 धावांची आवश्यकता. आपल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर जिदिन नायर हा सज्ज होतोय व स्ट्राईकला सामना करेल तो विठ्ठल कवटकर.
स्विच हिटचा फटका, चेंडू हवेमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप कव्हरचा चेंडूवर येतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक येते, स्ट्राईक एंडला विठ्ठलच्या खाती मिळत आहेत त्या 2 धावा. दुहेरी धावेने षटक क्रमांक 3 हे बघता बघता संपुष्टात येत आहे. यशस्वी 5,63 धावांचा होतानाची सुचिन्ह मैदानावर दिसत आहेत. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी, 29 धावांची आवश्यकता मैदानावर व तब्बल 8 गडी हे शेष. यानंतर सामना खेळवला जाईल साईश 11 कारिवडे वर्सेस वसंत चॅलेंजर्स मणेरी या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, आपण आपल्या संघाची प्लेइंग 11 लिस्ट सादर करायची आहे. तसेच नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी डगआउटच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या ठिकाणी यायचं आहे. साईश 11 कारिवडे आणि वसंत चॅलेंजर्स मणेरी या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना खेळवला जाणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. गुणलेखनाची अतिशय सुरेख अशी जबाबदारी या ठिकाणी आमचे मित्र सागर सकपाळ सादर करताना दिसत आहेत आणि अचूक अशा गुणलेखनाच्या जोरावर या ठिकाणी समालोचन करताना कोणताही त्रास हा जाणवत नाही समालोचन कक्षातनं. खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा 34 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल केला जातोय. बहुधा पपन साळगावकर एक अष्टपैलू असा खेळाडू ज्याची वर्णी लागते 4थ्या षटकासाठी. डावातील 4थं षटक फेकण्यासाठी पपन साळगावकर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं किंवा पॅव्हिलियन एंडकडनं गोलंदाजीवर सज्ज होतोय. 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षक रुरजनेतील फेरबदल पहा. एक खेळाडू फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं, एक पॉइंटला व एक जादा खेळाडू या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं तैनात केला जातोय संभाव्य एकेर धाव रोखण्यासाठी. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू टोलविला जातोय. तो डीप लॉंग ऑनला आपल्या स्क्रीनवर येतोय. तो दर्शन बांदेकर चेंडू अडून चेंडूची फेक करतोय. नाममात्र एकेर धाव दाजी नाईकच्या खातीच्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 35 धावांवर. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पस्तीस धावा 2 गडी. सुरेख असा चेंडू फलंदाजला चकवतोय. साफ त्रिफळा या ठिकाणी उडला जातोय. ऐन दबावाला या ठिकाणी बळी न पडता क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र संबोधलं जातं तो यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू पपन साळगावकर याच्या करवी या ठिकाणी फेकला जातोय व कोणतीही संधी विठ्ठल याला न देता तो साफ त्रिफळाची होतोय 3ऱ्या गड्याच्या स्वरूपात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. 16 चेंडूंचा खेळ बाकी. 28 धावांची आवश्यकता. एका बाजूला दाजी नाईक मैदानावर पाय रोवून उभा व त्याची साथ देण्यासाठी पाहायचं आहे कोण फलंदाज मैदानावर जातोय. बहुधा या ठिकाणी रोहन कुंभार याची वर्णी ही मैदानावर फलंदाज म्हणून लागते. सोळा चेंडू 28 धावा. पपन साळगावकर पहिल्या चेंडूवर एकेर धाव खर्च करतोय. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर या ठिकाणी विठ्ठलचा तो साफ त्रिफळा एका यॉर्कर लेन पद्धतीच्या चेंडूवर उडवतोय व परत एकदा या सामन्यामध्ये भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं आव्हान जिवंत ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय. साईश 11 कारिवडे आणि वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघ कर्णधार आपणास या ठिकाणी वारंवार आम्ही पुकार देत आहोत. यानंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल आजमावण्याला आपण सज्ज राहायचं आहे. पपन साळगावकर लाईटाम ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाजी मार्कवर समोर आहे. रोहन कुंभार हा फलंदाज. उजव्या यष्टीवरचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते. एकेर धावेने या ठिकाणी स्वतःचं खातं रोहन खोलतोय. आपला साथीदार दाजी नाईक याला फलंदाजीची संधी देतोय. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. या सामन्यामध्ये सर्व काही दारोमदार असेल. आता मात्र तेजस स्पोर्ट्स क्रिकेट संघाची ही दाजी नाईक याच्या खांदे, कारण दाजी नाईकला क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव आणि त्या अनुभवातनं परिपक्वतेनं संघाला विजयास पोषक असलेली खेळी तो साकारतोय की नाही हे पाहायचं आहे. पपन साळगावकर गोलंदाजी मार्कवर.
ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका. ज्यावेळी संपर्क झाला होता चेंडू व फळीमध्ये षटकाराचा शिक्का बसला होता. औपचारिकता पंच पूर्ण करतायत. षटकाराचा इशारा येतोय. 6 धावांनी या ठिकाणी धावफलक वधारतोय तो 42 धावांवर. आता 21 धावांची गरज येऊन ठेपते व 14 चेंडूंचा खेळ हा शेष राहतोय. परत या गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बपन साळगावकर. यावेळी चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा काहीशी नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र चेंडूचा पाठलाग या ठिकाणी करतोय तो दर्शन बांदेकर, या ठिकाणी दाजी नाईक. त्यामुळे चेंडू गोलंदाजाच्या खाती जमा केला जातोय. निर्धाव म्हणून एक निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 13 चेंडू 21 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला दाजी नाईक सामना करेल या षटकाच्या सांगतेचा चेंडूचा. परत एकदा ओव्हरपिच पदाचा चेंडू दिलखुलासपणे टोलविला जातोय. डीप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे षटकारासाठी दाजी नाईक नावाचं वादळ वेंगुर्ला कॅम्पच्या मैदानावर अक्षरशः थैमान घालताना दिसतंय. एक षटकार त्याचा वाऱ्याच्या साथीनं तर दुसरा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं असे 2 आक्रमक फटके आता 12 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता या मैदानावर नेऊन ठेवताना दिसत आहेत. 12 चेंडू. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पूर्ण कौल या ठिकाणी वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघ जिंकतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून पाहायचा आहे त्यांचा निर्णय काय येतोय तो. मैदानावर जाऊया. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना रोहनच्या खाती 1 धाव निघतंय. दुसरी धाव घेण्याचा निर्णय व दर्शन बांदेकरच्या चेंडूवर या ठिकाणी दुसरी धाव पूर्णत्वास नेली जाते. आता 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. रोहनकडनं या ठिकाणी 7 अपेक्षित ती दाजी नाईकला. गोलंदाजी मार्कवर दर्शन येतोय. त्यामुळे दर्शनचं हे षटक निर्धोकपणे खेळणं गरजेचं. त्यामुळे स्वतःहून जोखीम घेतोय तो रोहन कुंभार. पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करत दर्शन सज्ज. यावेळी फटका टोलवायचा होता. प्रयत्नांना यशस्वीला प्राप्त होत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. आता 10 चेंडू 13 धावा. प्रत्येक चेंडू मागे हा सामना एक नवं वळण घेताना दिसतोय. 10 चेंडू 13 धावा. दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कवर आमच्या विरुद्ध दिशेने कोर्ट रोड एंडकडनं सज्ज होतोय. समोर आहे तो रोहन कुंभार. हा स्ट्राईकला फलंदाज. चेंडूला हलकेच वळविलं जाते ते फाईन लेग क्षेत्रात. शेवटच्या क्षणी या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. स्ट्राईकवर येतोय दाजी नाईक. 9 चेंडूंवर 12 धावांची आवश्यकता. जो सामना हातनं निसटत होता त्या सामन्यावर बऱ्यापैकी पकड मजबूत करताना ऐन मोक्याच्या क्षणी दाजी नाईक एक झंझावात सिंधुदुर्ग क्रिकेटचा 2 षटकार टोलवतोय व परत एकदा नव्या उमेदीनं दर्शन बांदेकरला सामोरा जाण्यासाठी तो सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा. कदाचित या ठिकाणी एक आखूड टप्प्याचा चेंडू फेकायचा होता. मात्र दिशेमध्ये भरकटतोय तो दर्शन. वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. एक अवांतर धाव. आता 9 चेंडू 11 धावांची गरज. मोठा फटका टोलवायचा होता. संपर्क होत नाही. मात्र शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षण होते. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वात नेत आहेत. 8 चेंडू 10 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये. 8 चेंडू 10 धावा. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातनं हा सामना महत्वाचा असेल. भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघ 2 गुण कमावतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यात विजयश्री संपादन करत तर गुणांचं खातं खोलण्याच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी तेजस स्पोर्ट्स दाबोली संघ हा या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. फटकामागे ताकद नव्हती. आत्मविश्वास नव्हता. गगनात चेंडू विरतोय. झेलात परावर्तित होतोय. रोहन कुमारला माघारी हे जावं लागेल. चौथ्या कार्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 53 अशी असताना मैदानावर आता 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावर जातोय. अष्टपैलू खेळाडू संदेश उर्फ सँडी कुंडेकर.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्वागत करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे तो संदेश कुंडेकर साईकला. आल्या आल्या मोठा फटका सजवायचा होता, प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर सामन्यामध्ये रंगत येते. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 53 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. तेजस स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं एक जमेची बाजू म्हणजे दाजी नाईक हा फलंदाज स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला संदेश कुंडेकर. या दोन्ही फलंदाजांमध्ये सीमारेषा पार करण्याची क्षमता आहे. शेवटचं महत्त्वपूर्ण षटक फेकण्यासाठी भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाकडनं कोण गोलंदाज सज्ज होतोय ते पाहायचं आहे. दबावाला हे दोन्ही फलंदाज बळी पडतायत की दबावाचं तंत्र झुगारून या ठिकाणी आक्रमकता हे दोन्ही फलंदाज सिद्ध करतायत. हे चित्र स्पष्ट होण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या ठिकाणी तेजस स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी विजयाचे दरवाजे खोलू शकतो. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी जर गोलंदाज सफलता प्राप्त करेल तर तो क्षण निश्चितपणे या ठिकाणी भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये परतीचा असेल एवढं मात्र नक्की. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मानस याची वर्णी ही लागते. सहा चेंडू 10 धावा. दाजी नाईक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला फलंदाज संदेश कुंडेकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मानस सारंग आपलं भवितव्य आजमावताना सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. समोर आहे तो दाजी नाईक स्ट्राईकला. पहिला चेंडू आखोड टप्प्याचा भीमर पद्धतीचा निश्चितपणे असेल. पंचांचा इशारा येतोय तो अर्थातच या ठिकाणी वाईड बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर निघते. आता 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. खांद्याचा अतिरिक्त वापर या चेंडू मागे झाला होता. अतिरिक्त उसळी घेतलेला हा चेंडू. दोन्ही हा समांतर करत दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर साईश 11 कारगिल क्रिकेट संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. शब्दसुमनाने आम्ही आपलं स्वागत करीत आहोत. सामनावीर पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होते ते दाजी नाईक यांना. दाजी नाईक आपण यायचंय, आपला बहुमान स्वीकारायचा आहे. तसेच साईश 11 कारगिल आणि वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाचे कर्णधार आपले अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. या ठिकाणी खेळाडूंची नावं समजण्यासाठी काहीशी अडचण होते. डगआउट या ठिकाणी खाली करायचं आहे. डगआउटमध्ये फक्त खेळाडूंनाच या ठिकाणी स्थान उपलब्ध करून द्यायचं आहे. फक्त आणि फक्त खेळाडू व त्यांच्या समवेत संघ मालक यांना बसण्यासाठीच डगआउट आहे. तरी कृपया डगआउट लवकरात लवकर या ठिकाणी खाली करून त्या ठिकाणी खेळाडूंना ती जागा रिक्त करून द्यायची आहे. सामनावीर हे पारितोषिक जाते दाजी नाईक याला. आणि सन्माननीय अजित राऊळ यांनी पुरस्कृत केलेल्या आजच्या दिवसासाठी सामनावीर या चषकासाठी आकर्षक असं चषक आणि टी शर्ट यांच्या स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी ॲक्टिव्ह स्पोर्ट्स यांच्या मार्फत या ठिकाणी एक आकर्षक असं टी शर्ट तर एक ट्रॉफी दिसते. ती सन्माननीय अजित राऊळ यांच्या माध्यमातून या पारितोषिकाचा धनी ठरतोय तो दाजी नाईक. नाणेफेकीचा कौल वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट